साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 51वी रेसिपी हा शेअर करते आहे, कोलंबी रवा फ्राय। इथे मी कोलंबीमधला काळा दोरा काढून घेतला, तो नक्की काढायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली, हळद, हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून बाजूला ठेवून दिली। इथे एक वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या आणि 1 लहान चमचाभर इतकं जिरं घेतलं। ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे, स्मूथ पेस्ट करायची, कारण ही आपल्याला कोलंबीला लावून घ्यायची आहे। हे वाटण लावल्यामुळे कोलंबीची चव खूप छान लागते, त्यामुळे हे वाटण स्किप करू नका, नक्की लावा। आता इथे मी कोलंबीला हे वाटण लावून घेणार आहे। वाटण लावून झाल्यानंतर छान असं मी त्याला अगदी व्यवस्थित वाटणामध्ये कोट करून घेते कोलंबी आणि त्यानंतर हे झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास मुरल्यानंतर त्यामध्ये मी धणाजिरा पावडर घातली, थोडासा हिंग घातला आणि मालवणी मसाला 1 चमचाभर घातला आणि अशा प्रकारे मसाला सगळीकडे लावून घेतला। इथे मी पीठ तळण्यासाठी रवा घेतला आहे अर्धी वाटी, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडंसं हिंग आणि अगदी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घेतलं आहे, म्हणजे वरच्या कोटिंगला छान अशी चव येते, नाहीतर नुसतंच पीठ लागतं। आता यामध्ये इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे। एक कोलंबी या रव्याच्या पिठामध्ये मी छान अशी घोळवून घेते आहे आणि त्यानंतर तेल तापल्यानंतर एक कोलंबी आपल्याला तळण्यासाठी ठेवायची आहे। तेल तापल्यानंतरच कोलंबी फ्राय करायची, नाहीतर त्याचं आवरण जे असतं ते सुटू शकतं, त्यामुळे छान तेल तापल्यानंतर एक कोलंबी पॅनवर घालून घ्यायची, दोन्ही बाजूने तळून घ्यायची। इथे मी चिमट्याच्या साहाय्याने चारी बाजूने ती व्यवस्थित फिरवून भाजली आणि कोलंबी फार जास्त वेळ देखील तेलामध्ये तळायची नाही, नाहीतर ती वातड होऊ शकते। यासाठी अगदी 1-2 ते 3 मिनटात ती शिजते। सगळीकडून छान कुरकुरीत क्रिस्पी झाली की मग ती काढून घ्यायची। ते बघू शकता सगळ्या माझ्या कोलंबी मी छान पिठात घोळवून घेतल्या। आता पॅन तापल्यानंतर त्यामध्ये एक कोलंबी घातली आणि अशा प्रकारे थोडंसं बाजूने मी तेल देखील सोडलं आहे। मी इथे शॅलो फ्राय करते, डीप फ्राय नाही करत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता। आता एका बाजूने परतून घेते आहे मस्त अशी कोलंबी आणि चिमट्याच्या साहाय्याने मी सगळीकडून फिरवून ती छान अशी भाजून घेतली। बघू शकता मस्त रंग आला आहे, छान क्रिस्पी अशी ही कोलंबी होते, खूप चविष्ट लागते। त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। तसंच आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।